me Rinku. Welcome back to my official YouTube channel and so many other exciting video. I hope you guys are doing well. So आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येत असेल, तुमचं वजन वाढत असेल तर याचं नक्की कारण काय आहे? कोणती अशी लक्षणं आहेत ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे? सगळ्यात पहिलं येतं चेहऱ्यावर येणारे पिंपल्स. येतं हळूहळू वजन वाढत जाणे, केस खूप विरळ होतात किंवा गळतात रोज. फोर्थ वाला आहे की जे आपलं बेली फॅट आहे ते वाढतं किंवा मग आपल्याला खूप जड असं वाटतं. आयुर्वेदात स्पष्ट असं सांगितलेलं आहे की पिरियड्स न येणं म्हणजे फक्त हार्मोन्स बिघडले असं नाही. हा एक आर्तक दोष असतो. त्यात शरीराची रक्तसंचार, जननाची गती, ऋतुप्रवाह थांबतो. म्हणूनच काही दिवस गोळ्या घेतल्यानंतर पिरियड्स येतात. पण मूळ कारण त्याचं काय आहे ते आपल्याला अजिबात समजत नाही. उपाय औषधांमध्ये नाहीये, उपाय शरीर संतुलित आहारामध्ये आहे. पिरियड्स 30 ते 35 दिवस येणं हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. 2-3 महिने डिले जर होत असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यामध्ये येतं ओव्युलेशन बंद होणे, कफ पित्त वाढणे, मेटाबॉलिझम मंद होणे, स्ट्रेस, स्लीप कमी होणे, पीसीओडी, थायरॉइड पॉसिबिलिटी अशा खूप असतात. ह्याच्या 3 महिने जर तुम्हाला पिरियड येत नसतील तर हा प्रश्न फक्त हार्मोन्सचा नसून तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगतंय किंवा तुम्हाला काहीतरी सिग्नल देतंय आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून जर ते अजून डिले होत गेलं तर त्याचे खूप आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. सो हे लवकरात लवकर पण लक्षणं आहेत जी आपल्याला वाटायला लागली तर आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमच्या शरीराचं पण ऐकणं गरजेचं आहे की ते काय सांगतंय तुम्हाला, काय लक्षणं आहेत. प्रत्येकाचं शरीरच्या ह्याच्यानुसार प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण जर तुम्हाला जास्त त्याची जाणवतंय की काहीतरी वेगळं आहे तर तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता. तुम्ही लाईफस्टाईलमध्ये बघितलं तर प्रत्येक एक महिलेला पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पीसीओडी हा फक्त हार्मोन्सचा प्रॉब्लेम नाहीये. त्यात कफ पित्त होणे हे पण त्यातच येतं. इम्बॅलन्स होणं हा पूर्ण जो काही शरीराचा संकेत आहे तो आपल्याला मिळत असतो वारंवार, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. फक्त पिरियड्स रेग्युलर करणं म्हणजे ट्रीटमेंट नाही. स्ट्रेसफुल स्लीप जर तुम्हाला येत असेल आणि मेटाबॉलिझम तुमचं जर का कमी होत असेल, स्लो होत असेल तर तुमच्या हार्मोन्सला संतुलित करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला पीसीओडी असेल तर तुम्ही जी काही लक्षणं आहेत ती दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं शरीर प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही लक्षणं देत असतं आणि आपण ते इग्नोर करून मग आपल्याला फार पुढे गेल्यानंतर कळतं की खूप मेजर काहीतरी झालंय. सो हे स्टेप बाय स्टेप जेव्हा कळतं तेव्हा डॉक्टरकडे कन्सल्ट केलं पाहिजे. पीसीओडी कसं ओळखायचं, तो बेसिकली तुम्हाला जर तुमचे पिरियड्स डिले होत असतील, तुमचं वेट आहे ते जास्त वाढत असेल, स्किन मध्ये थोडासा पिगमेंटेशन येत असेल, पिंपल्स येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तिकडेच येतात पीसीओडी मध्ये. तर तुम्ही कन्सल्ट करू शकता डॉक्टरला जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील. लहान लहान बदल दररोज केल्यानंतर तुमच्या शरीरात तो परत संतुलित होतं शरीर. सो ते तुम्ही करू शकता. थोडे थोडे बदल जे तुमचे झोपण्याच्या वेळा असतील, तुमचे मोबाईल बघण्याची वेळ किंवा मग तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या टायमिंग्स असतात त्या सगळ्या तुम्ही मॅनेज केल्यानंतर ते बरोबर पण होऊ शकतं. काय केल्याने खरंच फायदा होईल? फर्स्टली मी सांगेन लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. ते उशिरापर्यंत जागणं टाळलं पाहिजे. जर का तुम्हाला असे काही सिम्पटम्स असतील तर, नसतील तरीही ते टाळलं पाहिजे, कारण पुढे जाऊन तुम्हाला ते सिम्पटम्स दिसणार आहेत तुमच्या शरीरात. 11 नंतर शक्यता झोपू नका. रात्री 10 नंतर तुम्हाला मोबाईल यूज नाही करायचा आहे. 10 नंतर डायरेक्ट झोपायचंय. त्याच्या वेळा जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं पाहिजे की आपण किती वाजता उठलं पाहिजे, किती वाजता झोपलं पाहिजे, किती वेळ मोबाईल वापरला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्यातच येतात. सो त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आहे सकाळचा जो काही सूर्यप्रकाश येतो तो 10 ते 15 मिनिटं डेली तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे जे 8 वाजता वगैरे ऊन येतं ना, म्हणजे कोवळं ऊन, ते तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. त्याने व्हिटॅमिन डी मिळतं, B12 मिळतं. सो खूप इम्पॉर्टंट आहे ते पण, जे की आपण 10-12ला ज्यावेळेस उठतो सकाळी तर आपल्याला ते मिळत नाही. ते ऊन आपल्याला खूप ऊर्जा देतं किंवा एक पॉझिटिव्हिटी देतं आणि त्याच्यामुळे पण खूप सारे पीसीओडीचे जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्यातले ते सॉल्व्ह होण्यास मदत होते. सो तुम्ही 10 ते 15 मिनिटं ऍटलिस्ट ते रोज सकाळी करू शकता.
कोवळं ऊन घेऊ शकता. तुम्ही दिवसातनं 20 ते 30 मिनिटे तरी चाललं पाहिजे, कारण हल्ली खूप साऱ्या गाड्या, आपल्याला खूप जवळ गोष्टी आहेत तर आपण चालत नाही. चालल्याने पण खूप फायदे होतात शरीराला, आणि त्यातलंच हे एक आहे की तुम्ही 20 ते 30 मिनिटं ऍटलिस्ट चाललं पाहिजे. रात्री झोपताना मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा. त्यावेळेस तुमचा स्ट्रेस लेवल वाढतो ना, त्यावेळेस तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे 5 मिनिटं आणि अनुलोम विलोम करायचंय, ज्याने तुम्हाला खूप फरक पडणार आहे. सो तुम्ही जर योगा केला तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला पीसीओडी, थायरॉइड असे सगळे जे गोष्टी असतात ना, त्यावेळेस तुम्हाला योगाच जास्त हेल्प करतं. सो मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही 45 मिनिट जर डेली योगा केला तर तुमचे हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते खूप लवकर क्लिअर्स होतील. जंक फूड जे आहे ते तुम्हाला टाळायचंय, म्हणजे आहारात मैदा नाही आला पाहिजे, साखर नाही आली पाहिजे, अल्सो तेलकट जे आपण ऑइली म्हणतो ते पण नाही आलं पाहिजे. बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या टोटली अवॉइड केल्या पाहिजेत. कोमट पाणी रोज पिलं पाहिजे, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. जे तुमच्या जे पण तुम्ही खाल्लंय त्याला डायजेस्ट करायला खूप हेल्प करतं. किंवा मग सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात 1 चमचा तूप, जे की मीही करते, आणि त्याने पण खूप सारे बेनिफिट्स होतात. सो ते पण तुम्ही ट्राय करू शकता, जे की तुम्हाला खूप हेल्प मिळेल ज्याची, आणि त्याच्यामुळे डायजेशनला पण हेल्प होते आणि ऑल्सो तुमची स्किन पण चांगली होते. कारण तूप आणि गरम पाणी ज्यावेळेस आपण पितो त्यावेळेस म्हणजे ते इतकं पण वियर्ड नाही लागत, पण ज्यांना सवय नाही आहे किंवा काहींना तूप अजिबातच आवडत नाही त्यांच्यासाठी थोडंसं ते अवघड जाणार आहे, पण त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. म्हणजे फक्त हार्मोन्स बिघडणं असं नाहीये, जे की खूप मुलींना किंवा बायकांना असं वाटतं की खूप पीसीओडी म्हणजे आपल्या हार्मोन्सची वाट लागलेली आहे. असं नाहीये. तुमचं शरीर प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही लक्षणं देत असतं आणि ते तुम्ही इग्नोर करता तुमच्या बिझी लाईफस्टाईलमुळे, आणि मग त्याचे तुम्हाला नंतर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसतात. पहिल्यांदा आपण हेल्थला प्रायोरिटाईज केलं पाहिजे आणि नंतर जी पण आपली कामं आहेत इम्पॉर्टंट, सो त्यांना इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, पण पहिलं हेल्थला दिलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खरं कारण असतं पित्त वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, क्लोरिक सूज येणे, मेंटल स्ट्रेस, लेट स्लीपिंग. पीसीओडी मध्ये ओव्हरीज नीट फंक्शन करत नाहीत, ओव्युलेशन डिस्टर्ब होतं पूर्ण, पिरियड्स इनकन्सिस्टन्सी, दुसरं म्हणजे सॅड्स तयार होतात. आयुर्वेदात पीसीओडीला अर्थवा दृष्टी पिटा प्रकोप असं मानलं जातं. ट्रीटमेंट फक्त पिरियड्स रेग्युलर करण्यासाठी नसतं. मेटाबॉलिझम प्लस हार्मोन स्टेबलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. वेळेवर येणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो बऱ्याच लोकांना असं वाटतं की पीसीओडीला आपण ठीक नाही करू शकत, पण मला असं वाटतं की पीसीओडीला आपण ठीक करू शकतो. तुमची जी बिघडलेली लाईफस्टाईल आहे ती तुम्ही सुधरवून ते तुम्ही पीसीओडीला तुमच्या लाईफमधनं काढू शकता. हे फक्त ह्याच्यामुळेच होणार आहे, तुमची लाईफस्टाईल चेंज करून. आणि मला असं वाटतं 45 मिनिट जसं की मी तुम्हाला सांगितलं, योगा ट्राय करून बघा, खूप बेनिफिट्स आहेत. लाईफस्टाईलमुळे खूप सारे आता तुम्हाला इश्यू होत असतात आणि डेली लाईफ पण आपली इतकी हेक्टिक झाली आहे की स्वतःसाठी पण वेळ नाही आहे लोकांकडे, आणि त्यामुळे हे सारे जे पण काही आजारच म्हणूयात आपण त्याला, ते जास्त लेडीज लोकांना होतात. सो हे सगळे लाईफस्टाईल चेंजिंगमुळेच इश्यू क्रिएट होतात. बाहेरचं खाणं आणि जंक फूड जर तुम्ही अवॉइड केलं तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम 50% तुमची तिकडे सॉल्व्ह होणार आहे. थोडी हा फक्त हार्मोनचा प्रॉब्लेम नाही आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच होतं, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच ह्याच रिलेटेड व्हिडिओ पाहिजे नसतील तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ अशा पद्धतीने बनवेल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून.